एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे शहरात आयोजन करण्यात आले होते। भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील भाजपच्या मराठवाडा विभागीय कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला। स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील वाटचालींबाबतही चर्चा करण्यात आली। तसंच वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला। भारतीय जनता पार्टीचा आज 46वा स्थापना दिवस आहे। या पार्टीसाठी 1980 पासून प्रचंड लोकांनी आपलं कार्यकर्त्यांनी आयुष्य घातलं। त्यांनी अख्खं आयुष्य केलेल्या कष्टाचं चीज म्हणून आम्ही आज त्याची फळं चाकतोय। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब। परंतु या पार्टीसाठी खूप अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अख्खा आयुष्यभर कष्ट केलेले, त्या कष्टामुळेच ही पार्टी आज देशभरात अशी होती। आज स्थापना दिनाचे अनेक कार्यक्रम आहेत। मंडळ स्तरावरती कार्यक्रम आहेत, मंडळ स्तरावरती ध्वजारोहण आहे, काही ठिकाणी त्याचे व्याख्यान आहेत। अशा अनेक कार्यक्रमांनी आजचा दिवस 6 एप्रिलचा आहे। भारतीय जनता पार्टीचा आज 46वा हा वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने आपण पाहताय की सगळ्या शहरभर, सगळ्या राज्यभर नव्हे देशभर हा सगळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। सगळ्या कार्यालयांमध्ये आम्ही सुशोभीकरण केलंय, रोषणाई केलेली आहे, आता ध्वजवंदन झालेलं आहे आणि पुढील 5 दिवस आम्ही जनतेत जाणं, जनतेच्या म्हणजे जनतेला भेटणं, भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीची कामं ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवणं हे सगळे आम्ही करणार आहोत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही ठिकठिकाणी हे केलेलं आहे। स्वच्छता मोहीम आम्ही पुढचे 8 दिवस सगळ्या ठिकाणी राबवणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या भारतीय जनता पार्टीचा ध्वज देणं, विचार सांगणं हे काम करणार आहे। मी सगळ्यांना भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।